श्री स्वामी समर्थ. तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांनो, 15 डिसेंबर नंतर तुमच्या जीवनात जे घडणार आहे ते इतकं वेगवान आणि अनपेक्षित असेल की मागील काही महिन्यांपासून ज्या गोष्टींसाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करत होतात तिचं दार अचानक तुमच्यासमोर उघडताना तुम्हाला स्वतःलाही विश्वास बसणार नाही. ग्रह नक्षत्रांची हालचाल जशी बदलते तसाच तुमच्या नशिबाचा वेगही बदलतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील पुढील काही दिवसांचे रहस्य उघड करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप करू नका, कारण पुढील काही मिनिटात तुम्हाला तुमच्या जीवनातील पुढील मोठं वळण कोणत्या दिशेने जाणार आहे याचा स्पष्ट संकेत मिळणार आहेत. विशेषतः एक गोष्ट शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे जी 15 डिसेंबर नंतर तुमची खरी ऊर्जा जागवते, त्यामुळे हा व्हिडिओ नक्की ऐका. आज आपण बोलणार आहोत तुळ राशीच्या त्या अद्भुत कालखंडाबद्दल जो 15 डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यात एक निर्णायक बदल घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत थांबलेल्या, स्थगित झालेल्या किंवा कुठेतरी अडकलेल्या इच्छा या काळात पुन्हा एकदा गती घेतील. अनेक महिन्यांपासून तुम्ही ज्या संधीसाठी वाट पाहत होता ती अचानक समोर उभी राहील. ज्योतिषशास्त्रात हा काळ तुम्हाला धैर्य, संतुलन आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देणारा मानला जातो. तुमच्या राशीस्वामी शुक्राच्या हालचाली या काळात अत्यंत शुभ परिणाम देतात, म्हणून हा काळ साधारण बदलांचा नसून तीव्र सकारात्मक बदलांचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बदलांची सुरुवात तुम्हाला अगदी अनपेक्षित क्षणी जाणवेल. त्यामुळे पुढील काही क्षण काळजीपूर्वक ऐका, कारण त्यात तुमच्या आयुष्याला वळण देणारा संकेत लपलेला आहे. सध्या तुमच्या आयुष्यात जे काही अडथळे जाणवत आहेत ते 15 डिसेंबर नंतर कमी होऊ लागतील. विशेषतः नशीब तुमच्या बाजूने फिरू लागेल. तुमच्या कामात तुम्हाला आधीपेक्षा अधिक स्पष्टता मिळेल. या कालखंडात तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. येथे एक गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे. शुभ कालखंडाची सुरुवात प्रथम मनात होते. जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा संधीही स्थिरतेने तुमच्याकडे येतात. म्हणून या दिवसांमध्ये मनाचे संतुलन राखणे तुम्हाला प्रचंड फायदा करून देईल. एखाद्या क्षणी काहीच बदल दिसत नाही असे वाटले तरी थांबू नका, कारण बदल दिसण्यापूर्वी ऊर्जा बदलते आणि ही ऊर्जा 15 डिसेंबर नंतर तुमच्या बाजूने स्थिर होणार आहे. तुळ राशींचे लोक सहसा संतुलनप्रिय, शांत आणि विचारपूर्वक निर्णय घेणारे असतात, परंतु अनेकदा बाहेरच्या लोकांच्या मतांचा प्रभाव तुमच्यावर जास्त पडतो. 15 डिसेंबर नंतर मात्र तुमच्या विचारांना स्वतःचा नवा आत्मविश्वास मिळणार आहे. कामाच्या बाबतीत प्रलंबित असलेले प्रोजेक्ट आता पूर्णत्वाकडे जाणार. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. नवी ओळखी तुमच्यासाठी दिशादर्शक ठरणार आहेत. एक अशी भेट तुम्हाला होईल जी तुमच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा देईल. अनेकांना वाटेल हे अचानक कसे घडलं, पण प्रत्यक्षात हा बदल तुमच्या राशीचीच नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे लक्षात ठेवा. 15 डिसेंबर नंतर तुमच्या आर्थिक क्षेत्रातही खूप मोठा बदल घडणार आहे. ज्यांनी बराच काळ बचतीबद्दल विचार केला पण प्रत्यक्ष कृती केली नाही त्यांच्यासाठी आता योग्य वेळ आहे. एखादा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. जर एखादी रक्कम अडकलेली असेल किंवा कुणी परत करायची बाकी असेल तर ती परत मिळण्याचे योग प्रबळ आहेत. गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगावी, पण योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगला लाभ मिळू शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात पैशांचा प्रवाह अचानक वाढू शकतो. हा तात्पुरता नसेल, सतत वाढणाऱ्या स्थिरतेची सुरुवात असेल. आता येतो सर्वात उत्सुकता वाढवणारा पुढील भाग. 15 डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यात कोणती मोठी घटना घडू शकते. ग्रहस्थितीनुसार हा काळ तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या इच्छेकडे ढकलणारा असेल. कदाचित तुम्ही मनात जपलेला एखादा ध्येय, तो करिअर असो, प्रेमसंबंध असो किंवा एखादी वैयक्तिक कामगिरी साकारण्याची दारं उघडू लागतील. हा काळ केवळ संधी देणारा नाही तर संधी ओळखता येईल असा आहे. त्यामुळे जे काही समोर येईल त्याला नकार देण्याआधी नीट विचार करा, कारण एखादी छोटी वाटणारी संधी भविष्यात मोठं यशद्वार ठरवू शकते. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येईल. लोक तुमचे विचार, तुमची शैली आणि तुमची उपस्थिती अधिक स्वीकारू लागतील. काही काळापासून तुम्हाला स्वतःबद्दल जे शंका वाटत होत्या त्या आता कमी होऊ लागतील. तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्याकडे आकर्षण खेचले जाईल. तुमचा हा नवा आत्मविश्वास अनेक नवीन दारे उघडेल आणि या सर्वांमध्ये एक अशी संधी दडलेली आहे जी तुमच्या आयुष्याला नव्या उंचीवरती नेईल.
फक्त ती ओळखण्याची गरज आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटनवरती क्लिक करून आपल्या राशीस्वामी माऊली या परिवाराचे खास सदस्य व्हा. प्रेमसंबंधांचा विचार केला तर हा काळ त्या लोकांसाठी विशेष शुभ आहे जे आपल्या मनातील एकतर्फी भावना व्यक्त करू इच्छितात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेला गोंधळ दूर होईल, नातेसंबंधांची स्पष्टता येईल, जे आधी दुरावले होते ते पुन्हा जवळ येऊ शकतात आणि ज्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करण्याचे योग आहेत त्यांच्यासाठी तर हा कालखंड अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ती व्यक्ती केवळ आकर्षण नसून तुमच्या भविष्याचा भाग असू शकते. करिअर आणि व्यवसाय क्षेत्रात अचानक प्रगती जाणवेल. ऑफिसमध्ये तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. बराच काळ प्रयत्न करूनही जी गोष्ट मिळत नव्हती ती या काळात मिळू शकते. तुमची काम करण्याची पद्धत बदलणार आहे, अधिक शिस्तबद्ध, अधिक परिणामकारक, आणि हेच तुम्हाला पुढे नेत राहील. या काळात काही लहान अडथळे येतील पण त्यांची चिंता अजिबात करू नका. ते तुमच्या मार्गात अडथळे नसून तुमच्या गतींचं प्रमाण तपासणारे क्षण असतील. एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा 2 दिवस उशिरा झाली तरी तुम्ही थांबू नका, कारण या काळात तुमच्या विरुद्ध काही घडत नाही. जे होते तेही तुमच्याच फायद्यासाठी वळण घेते, हे लक्षात ठेवा. हे समजल्यावर तुमची मनस्थिती अधिक मजबूत होईल. 15 डिसेंबरनंतर शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढेल, थकवा तुमचा कमी होईल आणि तुमची प्रेरणा वाढेल. अनेक लोक तुमच्या सल्ल्याचं महत्त्व ओळखू लागतील. तुमची विचारशक्ती तीव्र होईल आणि तुम्ही घेतलेले निर्णय हे योग्य ठरतील. हा काळ तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा आहे आणि एकदा का या प्रक्रियेची सुरुवात झाली की मागे वळून पाहण्याचा प्रश्नच येत नाही. काहींना कुटुंबातही मोठा दिलासा मिळेल. बराच काळ ताण वाढवणारी गोष्ट या काळात सुटू शकते. घरात शांतता निर्माण होईल. काहींसाठी नवीन घर, नवीन वाहन किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. हा काळ कुटुंबियांना जोडणारा आहे आणि हा बदल दीर्घकाळ टिकणारा असेल. या काळात तुमच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय पुढे ढकलला होता, तो आता स्वतःहून पुढे येईल. तुम्ही घेऊ इच्छित असलेली दिशा योग्य असल्याचा संकेत तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ तुमच्या राशींसाठी मार्गदर्शक आहे आणि अशा वेळेस घेतलेले प्रत्येक निर्णय हे भविष्यात भक्कम पाया तयार करतात. त्यामुळे मनातील आवाज नेमका काय सांगतो हे शांतपणे ऐका. 15 डिसेंबरनंतर एका क्षणी तुम्हाला जाणवेल की ऊर्जा बदलली आहे. मनात अचानक शांतता कमी होईल आणि उत्साह वाढेल. हीच तुमच्या बदलांची खरी सुरुवात असेल. तुम्ही एखादी कृती केली नाही तरी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होऊ लागेल. हेच क्षण दुर्लक्ष करू नका, कारण त्यातूनच तुम्हाला तुमच्या स्वप्नातील उद्दिष्टांच्या दिशेचा मार्ग मिळेल. शेवटच्या टप्प्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बदल आल्यानंतर तुम्ही जे काही नवीन सुरू कराल त्यात स्थिरता असेल. हा फक्त 5 दिवसांचा किंवा 15 दिवसांचा बदल नाही, तर हे तुमच्या आयुष्याला नवीन आकार देणारे दिवस आहेत. तुमच्या मेहनतीला फळ मिळणार आहे आणि तुमची सर्वात मोठी इच्छा खरोखरच पूर्ण होण्याच्या टप्प्यावर येणार आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन बटनवरती क्लिक करून कमेंट बॉक्समध्ये होय, माझी आता सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. व्हिडिओच्या शेवटी माझी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, या संधीच्या काळाला अजिबात हलकं समजू नका. तुमच्या राशीचा हा शुभ काळ अनेक वर्षांनी परत येतोय. त्यामुळे या दिवसात घेतलेला निर्णय, केलेली मेहनत आणि स्वीकारलेल्या संधी तुमच्या भविष्यासाठी अमूल्य ठरणार आहेत. तुमची इच्छा पूर्ण होणार याची ज्योतिषशास्त्रीय संकेतांनी पूर्ण पुष्टी दिली आहे. त्यामुळे पुढील दिवसात मन स्थिर ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि विश्वास ठेवा की ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करत आहे. तुळ राशींसाठी 15 डिसेंबर नंतरचा हा सर्वात मोठा बदल म्हणजे मनातील भीती कमी होऊन धैर्य वाढणे. बराच काळ एखादी गोष्ट करायची होती पण धास्ती वाटत होती, ती आता सहज शक्य होणार आहे. तुमचा आवाज, तुमचे निर्णय आणि तुमची बाजू स्पष्टपणे दिसू लागेल. लोक तुमच्या विचारांकडे आधीपेक्षा जास्त आकर्षित होतील. तुम्ही सांगितलेले मुद्दे लोक तर्कशुद्ध रीतीने मान्य करतील. तुमचे नेतृत्व गुण पुढे येऊ लागतील आणि एखादी मोठी जबाबदारी तुमच्या हाती येऊ शकते. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही ही जबाबदारी सहजपणे सांभाळाल. जे आधी अवघड वाटले होते तेच आता तुमची ताकद ठरेल आणि हाच बदल तुमच्या आयुष्याचा नवीन पर्वाची पहिली पायरी ठरेल. आर्थिक दृष्टीने हे एक महत्त्वाचा संकेत दिसतो. अचानक मिळणारा लाभ, हा लाभ कधी पैशांच्या स्वरूपात येईल तर कधी संधीच्या रूपात.
काही जणांना जुन्या व्यवहारातून फायदा मिळेल, तर काहींना नव्या स्रोतातून उत्पन्न वाढेल. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ योग्य आहे, परंतु निर्णय शांत मनाने घ्यावा. तुमच्या राशींवर शुक्राची अनुकूलता वाढत असल्यामुळे धनसंचय वाढण्याची शक्यता जास्त. अनेक वेळा पैसा येतो पण टिकत नाही, पण यावेळेस येणारा पैसा हा स्थिरता आणणारा आहे. विशेष म्हणजे तुम्ही केलेली मेहनत आता अजिबात व्यर्थ जाणार नाही. परिणाम जितका मोठा आहे, सुरुवात तितकी शांत दिसेल. या कालखंडातील प्रत्येक लहान बदल हा भविष्यात मोठ्या यशात परावर्तित होईल. या कालखंडाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्यावर असलेला मानसिक ताण कमी होईल. आत्तापर्यंत बाहेरून काही न सांगता मनात बरीच चिंता दडवून ठेवली होती, पण आता ती हळूहळू विरघळत जाईल. तुमच्यासमोर एक नवा मार्ग उघडलाय अशी जाणीव होईल. काही जणांनी वैयक्तिक आयुष्यात घेतलेले निर्णय चुकीचे वाटत होते, आता त्याच निर्णयांचा दुसरा सकारात्मक अर्थ दिसेल. मानसिक स्पष्टता वाढेल आणि गोंधळसुद्धा कमी होईल. या दिवसात घेतलेले निर्णय तुम्हाला पुढील अनेक वर्ष फायदा देतील आणि कदाचित हाच काळ तुम्हाला स्वतःच्या आतल्या शक्तीची जाणीव करून देईल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःवरचा विश्वास परत मिळवाल, त्याच क्षणी तुमची प्रगतीही वेगाने वाढेल. 15 डिसेंबर नंतर कुटुंबातील वातावरणातही एक मोठा बदल दिसून येईल. एखाद्या ताणतणावाच्या विषयाला आता उत्तर मिळू शकते. ज्या नात्यांमध्ये गैरसमज वाढले होते ते दूर होऊ लागतील. ज्येष्ठांचा आदर मिळेल आणि घरातील मोठे निर्णय तुमच्या मतांवर आधारित होतील. विवाह, साखरपुडा किंवा नातेसंबंधांशी संबंधित गोड बातमी काही जणांना मिळू शकते. कुटुंबाच्या आशीर्वादाने घेतलेले निर्णय नेहमीच स्थिरतेकडे नेतात आणि हा कालखंड त्यासाठी उत्तम आहे. घरातील तुमच्या शांतता वाढेल आणि याच शांततेमुळे तुमची वैयक्तिक प्रगती अधिक वेगवान होईल. कुटुंबियांसोबतचे संवाद सुधारतील आणि तुम्ही दिलेला सल्ला सगळ्यांना योग्य वाटेल. हा बदल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात स्थैर्य निर्माण करणारा असेल. शेवटी 15 डिसेंबर नंतर तुमच्या आयुष्यात घडणारी सर्वात मोठी घटना म्हणजे तुमची दीर्घकाळ जपलेली इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने मार्ग मोकळा होणे. ही इच्छा करिअरशी, नातेसंबंधाशी, आर्थिक सुरक्षिततेशी किंवा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशी संबंधित असू शकते. अनेक वेळा आपण विचार करतो, हे सगळं कसं शक्य आहे, पण या दिवसात तुमचा प्रयत्न आणि ग्रहांचा आधार दोन्ही एकत्र येतील आणि जिथे प्रयत्न आणि संधी एकत्र येतात तिथे परिणाम नेहमीच चमत्कार घडवतात. हे लक्षात ठेवा. या कालखंडात तुम्ही केलेली एक छोटी कृतीही तुमच्या भविष्यासाठी मोठा आधार ठरेल. योग्य दिशेने चालत राहा, कारण ब्रह्मांड आधीच तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात केली आहे आणि याच कारणामुळे तुमची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे.